आता सगळे म्हणतात की हा एक शॉर्टकट आहे, कसा ते सांगते. पण त्या अगोदर दुपारी दक्षूचं आणि त्याच्या भाभीचं असं काहीसं भांडण चालू होतं आणि उन्हाळ्यामध्ये खूप सारं घाम आणि टॅन आणि सगळं स्किन ब्लॅक झाली, चेहरा गळ्याभोवती आणि मानेभोवती सुद्धा खूप सारा डार्कनेस आला होता. तेच घालवायचा म्हणून हे डी टॅन पॅक यूज करते. मागच्या 2 वर्षापासून हे पॅक यूज करते. याचा रिझल्ट खूप छान आहे. याचं ॲप्लिकेशन सोपं आहे. सगळ्यात अगोदर स्किन क्लिन्झिंग करून घ्यायची आणि त्यानंतर याचं ॲप्लिकेशन करायचं. 10 ते 15 मिनिटं ठेवायचं. सगळ्यात महत्त्वाची टिप, उन्हाळ्यामध्ये जर का तुम्ही यूज करत असेल ना, तर संध्याकाळच्या टायमाला यूज करायचं, जेणेकरून स्किनमध्ये इरिटेशन होणार नाही आणि तुम्ही बाहेर जाणार नाही तर टॅनसुद्धा होणार नाही. आणि वॉश केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता याचा इतका छान रिझल्ट येतो आणि अमेझिंग ग्लो येतो. तर मग संध्याकाळी स्वयंपाक करायला घेतला. आज पावभाजीचा बेत होता. सगळ्यात अगोदर सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून चिरून घेतल्या आणि कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या काढल्या. त्यानंतर सगळ्यात लेंथी प्रोसेस म्हणल्यावर ही चॉपिंग, खूप सारा कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, अद्रक लसूणचा पेस्ट करून तेलामध्ये छान फ्राय करून घेतलं. त्यानंतर पावभाजी मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ. मी पावभाजीची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेली आहे, पण म्हणलं चला काहीतरी नवीन अपडेट तुम्हाला द्यावं. आणि त्यानंतर सगळं मॅश केलेले भाज्या याच्यामध्ये टाकायचं, गार्निशिंग करायचं छान कोथिंबिरीने. आणि आठवड्यातून 1 ते 2 वेळा काहीतरी वेगळं चटपटीत करायचं असतं. तर पावभाजी आमच्या आठवड्यातून एकदा कंपल्सरी असते आणि आमच्या सगळ्यांच्या आवडीची. त्याला छान गार्निशिंग केलं आणि पाव तेलामध्ये किंवा तुपामध्ये फ्राय केले. असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.